वाईतील या मंदिराची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वीची असावी, कारण महाराजांनी या मंदिराला वर्षासन दिलेल्याच्या नोंदी आहेत. नमस्कार, मी डॉक्टर शिवानी युवराज खामकर आणि टेम्पल्स ऑफ वाई या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. वाईमध्ये खूप सुंदर, प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरं आहेत. पण या सिरीजची सुरुवात मी धोंडी विनायक गणपती पासून करते, कारण ब्राह्मणशाही परिसरातील हे मंदिर वाईचे ग्रामदैवत आहे आणि ग्रामदेवताला नमन केल्याशिवाय आपण कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करत नाही. म्हणून या सिरीजची सुरुवात धोंडी विनायक गणपती पासूनच. इथले गणपती बाप्पा स्वयंभू असलेल्याची श्रद्धा आहे आणि अक्षता गणपती म्हणून पण ओळखला जातो, कारण वाईमध्ये कोणतेही शुभ कार्य, विशेषतः लग्न, पहिली पत्रिका आणि अक्षता इथेच अर्पण केली जाते. अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते आणि या सगळ्याबरोबरच मंदिराची रचना सुद्धा तितकीच खास आहे. हेमाडपंथी शैलीत बांधलेलं हे मंदिर भोवती तटबंदी आणि छोट्या दरवाजातून आत गेलं की शांत सभामंडप दिसतो. हेमाडपंथी म्हणजे मोठमोठ्या दगडांनी खूप मजबूत पद्धतीने बांधलेली जुनी मंदिरांची एक शैली आहे. समोरून वाहणारी कृष्णा नदी आणि आजूबाजूला शांत परिसर, इथं एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. हा व्हिडिओ सेव्ह करा, शेअर करा, फॉलो करा. रिझन्स फॉर माय टमी फॅट. टेम्पल्स ऑफ वाई, स्पॉन्सर्ड बाय टाटा कोल्ड ड्रिंक सिन्स 1988.